महादेव. ओम नमः शिवाय. कसे आहात सगळे? पडला का? व्हिडिओ स्टार्ट केल्या बरोबर अयांश खाली पडलेला आहे. दादू असं नाही करायचं बेटा, गंध आहे का तू? ओम नमः शिवाय. हर हर महादेव. कसे आहात सगळेजण? बरे असाल? मनीषा कुर्वे ह्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तो बघा आता असंच उतरताना पडून गेला बदमाशा. आणि आज आहे सोमवार, तर सोमवारच्या श्रावण सोमवारच्या दुसऱ्या सोमवारच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आणि मागच्या सोमवारी मस्त मी साडी वगैरे वेअर केलेली होती. यावेळेस काही आता वेळ वगैरे नव्हती, कारण की उशिरा झोपून उठलेली होती, म्हणून मस्त छान ड्रेसच घालून घेतला. कसा दिसत आहे ड्रेस तुम्ही हे कमेंट करून नक्की सांगा. मस्त हिरवा चुडा वगैरे घातलेला आहे. काही दिवसांनी वगैरे मस्त बांगड्या घातले तर मस्त वाटते, छान काहीतरी नवीन नवीन केल्यासारखं वाटते. आणि हो फ्रेंड्स, माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. मी मस्त बागेमध्ये आलेली होती, तर बघा किती छान छान आमच्या बागेमध्ये फुलं लागलेली आहे. हे बघा जास्वंदाची फुलं मस्त किती छान 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 आहेत. आणि इकडे पण आहे फुलं जे शंकर भगवानला चढवतात, ते वाले फुलं बघा किती मस्त लागलेले आहे. मस्त ना, छान छान. घरीच फुल आहे आमच्या खूप सारे मस्त, आम्हाला बाहेर जावंच नाही लागत. तू कशाला तोडते फूल दादू? फुल नाही तोडू. बघा 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 काय करतो बघा, फुल तोडायची कोशिश. हात पुरते का तुझा गदू दादा? आणि कोचेचे पानं तुम्हाला दाखवलेले येते या बघा. आता दिवशीच वडीचे व्हिडिओ तुम्हाला टाकलेले आहे, ज्यांनी बघितलं नसेल ते प्लीज बघून घ्या. मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देऊन देईन त्याची. तर चला आता मंदिरामध्ये जाऊया. इकडे बाबाची चप्पल फेकून ठेवली, तिकडे मम्माची चप्पल फेकून ठेवली. मम्माची चप्पल कोणती वे सांग? असं ना, पप्पाची चप्पल हे. आणि बाबाची चप्पल कोणती आहे बेटा? कोणती आहे हे? आणि आजीची चप्पल बघा. सगळ्यांच्या चप्पल ओळखतो दादू. एवढा मुजोर. इकडे बघ, मोठा शान आहे माझा दादू. हां बाबाचे बूट वे, तिकडे नको जाऊ, आता गळून जाते बेटा. आम्ही काल शिवपुराण ऐकायसाठी गेलेलो होतो. तुम्ही व्हिडिओ बघितलेच असाल नक्की. प्लीज कमेंट आणि लाईक तर नक्की करत जा. आणि बघा तिथे आम्ही काय घेऊन आणलेलं आहोत. शमीपत्राचं झाड बघू शकतात, किती छान आहे. मस्त घरी शमीपत्राचं झाड नक्की लावा असं आहे, मस्त छान. आणि सकाळी सकाळी रांगोळी टाकलेली आहे आईने, इकडे बघा. आणि या पण बाजूला टाकलेली आहे मस्त इथे. आणि देवघरात वगैरे पण मी रांगोळी टाकलेली होती. तर चला आता मॉर्निंग तर झालेली आहे, सगळ्यांना गुड मॉर्निंग. आता मी जाते आपल्या देवघरामध्ये आणि देवघराची करायची आहे साफसफाई, कारण आज सोमवार आहे. मस्त छान रांगोळी वगैरे टाकूया. तर चला तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. चला म्हटलं आज सोमवार आहे तर सगळं देवघरच साफ करून घ्यायचं, म्हणून सगळेच सामान वगैरे बाहेर काढून ठेवलेले ते एका बाजूला. आणि मस्त छानसा कपडा घेतला आणि काढलं, झाडून पण आणि पुसून पण काढलं आणि त्याला सुकू दिलं थोड्या वेळ. त्याच्यानंतर मी घेतली रांगोळी काढायला घेतली तर काय तिथे खूप सारे किडे वगैरे मला दिसले, ते साफ करून घेतली आणि छान टाकली रांगोळी वगैरे टाकून झाली. दिवा वगैरे लावला आणि पूजा घरची संपन्न झाली आणि मंदिरासाठी निघालोत. बघा मस्त छान सगळं सामान घेतलेलं आहे पूजेसाठी. आणि अयांश पण आमच्या सोबत आहे. अयांशला दाखवा मस्त छान बघा. चला चला अयांश, मागून जाते. चला चला चला, धावा 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 धावा. बिट्टू, अयांशचे पप्पा, अयांश आणि मी मंदिरात चाललो. चला आता मंदिरात आम्ही जवळ पोहोचलेलो आहोत. तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आणि हो फ्रेंड्स, जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. मंदिराजवळ आलेला हो, एका जणांची पूजा सुरू आहे तिथे बघू शकतात तुम्ही. चला आपल्याला आता जरा वेट करावं लागेल. तर आम्ही पोचलेलो आहोत मंदिरात. आता इथे बसलेलो आहोत, जरा कोणीतरी पूजा करत आहेत बा म्हणून. तर तोपर्यंत चला मी तुम्हाला दाखवते आज काय काय आणलं आहे ते. तर बघा आपल्याला इथं पंचामृतसाठी इथे आहे तूप आहे, शहद आहे, दही आहे, साखर आहे आणि दूध आहे. आणि पूजेसाठी इथे सगळे फुलं आणलेलं आहे, 2 बेलपत्ती आणलेले आहे आणि शमीपत्र आहे. आणि आज आहे मेन म्हणजे तिळाची मूठ आहे, तर हे तीळ घेऊन आलेली आहे. आणि प्रसाद चढवायसाठी इथे केळ आणलेली आहे आणि धतुरा आहे मस्त. इथे हळदी कुंकू वगैरे चंदन वगैरे सगळं काही आहे. आणि हे आहे तुपाचा दिवा. आणि कापूरसाठी आपण कापूर आणलेला आहे. माझीच आम्ही 2 अगरबत्त्या घेऊन आलेला आहोत. तर आपण आता वेट करूयात आणि जेव्हा आपला नंबर आलेला आहे तेव्हा मग आपण पूजा करायला जाऊया. अयांशला इथे खायची आहे साखर, म्हणून प्रसाद म्हणून अयांशला देत आहे साखर. घे बेटू, मग आता साखर खाऊ आहे.
पूजा वगैरे तर होत राहणार, पण माझ्या बाळाला आधी साखर खायची होती तर त्याला साखर देऊन दिली देवासाठी बाजूला काढून. आता चला आपण पूजा करूयात. तर पूजा करायच्याच आधी मी तुम्हाला सांगते की आज कशाची मूठ होती. तर आज तिळाची मूठ होती सर्वांना, आणि श्रावण सोमवारच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर मी इथे पहिले पूर्ण पिंडी वगैरे साफ करून घेतली छान, मग दही दूध शहद वगैरे सगळंच टाकून घेतलं आणि पाण्याने मस्त धुवून घेतलं सर्व पिंडीला. मस्त छान असं खूप प्रसन्न वाटते जेव्हा आपण मंदिरात जातो की नाही. तुम्ही एकदा मंदिरात नक्की जाऊन बघा आणि मनातलं जे सगळं काही आहे ते देवाला चांगल्या मनाने असं मागून बघा. खरंच इच्छा सगळी पूर्ण होते आणि खूप मन असं शांत वाटते आणि मोकळं वाटते. जेव्हा आपण डोळे बंद करतो आणि ध्यान करतो की नाही तेव्हा तुम्ही महसूस करून बघा की किती छान वाटते बा म्हणून. आणि पूजा इथे थोडीफार झालेली होती. मग त्याच्यानंतर मी दिवा लावायला घेतली तर वारा एवढा येत होता की दिवाच लागेना. तरी जसा तसा दिवा लागला. तुपाचा दिवा घेऊन जातात आरतीमध्ये असं आईने सांगितलं, तर मी पण तुपाचाच दिवा घेऊन गेली होती. तर पूजा दिवा तर नाही भेटला, तर कापूर लावून घेतला आणि अयांशला तर कापूर दिला आणि यांना पण कापूर दिलं. माझी पूजा झालेली आहे. आता अयांशचे पप्पा पूजा करतायत. तोपर्यंत मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते. बघा आमचं मंदिर जिथे आहे की नाही त्या मंदिराच्या बाजूलाच एक घर आहे. त्या घरामध्ये बघा किती छान असा केळीचं झाड आहे. बघा किती छान गुच्छा लागला आहे केळीचा. मस्त भरपूर साऱ्या केळी आहे. मस्त खूप सारे यांच्या घरी झाड आहेत बघा केळींचे. आणि फर्स्ट टाईम मी बघत आहे आता मस्त केळींचा गुच्छा रिअलमध्ये बघा. आणि हा आमचा दादू बघा खूपच मस्ती करतो. अयांश गाड्या येतात तरी काही ऐकत नाही, नुसतं चढ उतार असं करतोय. दादू तसं नाही करू बेटा, ये पप्पाला पूजा करू द्या चला. पूजा आटपली मग आम्ही घरासाठी निघालो. घरी येऊन पोचलो आणि मग त्याच्यानंतर नाश्त्याचं करायचं होतं की आज काय करायचं म्हणून मस्त मी रात्रीच नाही का साबुदाणा आणि भगर भिजत घातलं होतं समप्रमाणात. जसे 2 वाट्या साबुदाणा तर 2 वाट्याच भगर. आणि आपण आज याचे करणार आहोत डोसे. तर डोसे मी कसे तयार करतायत हे तुम्ही बघा. साबुदाणा किती छान भिजलेला आहे. बोटाने असे दाबलं तर पूर्ण तो असा चिपकून जात आहे मस्त. आणि भगर पण मस्त भिजलेला आहे. आणि जेव्हा साबुदाणा आपण भिजू घालतो की नाही तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये दही घालून ठेवा, म्हणजे आंबट होणार साबुदाणा. तर आंबट डोसे खूप वाटणार आहे. पहिल्यांदाच करत आहे मी भगर आणि साबुदाण्याचे डोसे. तर चला बघूया कसे करतायत. तर मी मस्त एक मिक्सरचा भांडा घेऊन घेतला छान स्वच्छ आणि मग त्याच्यामध्ये सर्वात आधी टाकून घेत आहे भगर. आणि भगरला मस्त आपण असे बारीक पेस्ट करून घेऊया त्याची मिक्सरला फिरवून. आणि खायला तर एवढे टेस्टी होतात की खूप जास्त असं वाटतच नाही की भगरचे आणि साबुदाण्याचे डोसे आहेत बा म्हणून. आणि ही रेसिपी सांगितली आहे आमच्या ताईनी, गिनूताईनी. तर मी म्हटले चला आज करूनच बघते बा म्हणून. मस्त लावलं मिक्सरला फिरवलं थोडंसं त्याला. तर मस्त असं बारीक असं पेस्ट करून घेतलेलं आहे आणि भगरचं झालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला तसंच साबुदाणा पण पिसून घ्यायचा आहे. साबुदाणा पण मस्त 2 मिनटातच असं बारीक होऊन जातो. आणि साबुदाणा झालं बारीक की ते पण मस्त काढून घ्या. आणि टाकताना शक्यतो थोडासा तुम्ही पाणी घालून घ्या, एकदम पातळ करायचं नाही, नाहीतर डोसे एकदम कडक होणार नाही. जसे आपण तांदळाचे आणि डाळीचे डोसे करतो की नाही आणि त्याचं कन्सिस्टन्सी ठेवतो की नाही तसंच आपल्याला ठेवायचं आहे. आणि याच्यामध्ये डोसा वगैरे काय सोडा वगैरे टाकायची काहीही गरज नाही आहे. पूर्ण काढून घ्या. आणि मग याच्यामध्ये मी टाकलेला होता दही. आणि कोणाला असं हवे असेल की श्रावण सोमवारला तुम्ही बिना मिठाचं नाही खातात तर मीठ नका घालू, बिना मिठाचे पण तुम्ही करू शकतात. मी आईसाठी तसंच बिना मिठाचे करून दिलेले होते. आणि त्याच्यात आठवणीने दही घालून घ्या. आणि मग या डोसा तर तयार करतात. मग त्याच्यासोबत शेंगदाणा चटणी हवी की नाही, मग शेंगदाणा चटणीसाठी मस्त 2 मिरच्या घेतले, कोथिंबीर घेतली आणि मस्त शेंगदाणे घेतले आणि जिरा घालून घेतला त्याच्यामध्ये आणि मीठ. आणि त्याला पण मस्त मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. बघा आपली चटणी रेडी आहे. अरे रेडी कशी आहे, आता आपल्याला तर याला तडका द्यायचा आहे. मस्त वाटीमध्ये तेल गरम केलं आणि त्याच्यात टाकलं जिरा आणि तडका देऊन दिला. बघू शकता इथं दही टाकलेला होता. तर माझ्या बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकतात कशी आहे. तर एक डोसा छोटावाला तुम्ही आधी टाकून बघा कसं होतं आहे कसं नाही. आणि आठवणीनं नॉनस्टिकवाल्या ताव्यावरच आपल्याला हे करायचं आहे. आणि तावा मस्त मी गॅसवर तापवला. त्याच्यानंतर मस्त मी डोस्याचं बॅटर टाकून घेतलं आणि मस्त हलक्या हाताने फिरवलेलं आहे. बघा कशी जाडी अशी सुटलेली आहे की नाही, मस्त जाडीदार असे डोसे होतात. कमी आचवर होऊ द्या, मस्त म्हणजे कडक होतात. आणि जो
याचा स्पून असते की नॉनस्टिकचा जो लाकडाचा स्पून असते त्याच्याने मला काही जमत नव्हते. तरी पण मी करून बघितली. त्याच्याने मला असं पलटवताच येत नव्हता. तर मी साधा चमचा पण घेऊ शकतात तुम्ही, पण मी त्याच्यानेच करून बघितली. बघा इथे कन्सिस्टन्सी तुम्हाला दिसत असेल कशी आहे बॅटरची, म्हणून अशी ठेवा. आणि इकडे आपला डोसा रेडी होत आहे. तर कमी आचवर केलं तरी खूप क्रिस्पी होतो, खायला पण तेवढाच टेस्टी वाटतो. मस्त छान. तुम्ही नक्की घरी करून बघा आणि मला कमेंट करून तर नक्की सांगा की कसं झालेलं आहे बा म्हणून. पहिल्यांदाच केलेलं आहे पण छान झालेलं आहे. मस्त बघा, मस्त असे काठ सुटलेले आहे त्याचे. मस्त छान. एका साईडने गोल्डन ब्राऊन झालं की दुसऱ्या साईडने पण होऊ द्यायचं. हलकं हलकं थोडंसं तेल लावायचं. बघा माझ्या चमच्याने मला जमतच नव्हते, नाही तर डोसा तर मस्त निघालेला होता एका मिनिटातच. त्याला असं पलटवताच येईना मला, तरी पण जसं तसं जमलेलं आहे. बघू शकता तुम्ही. चला आता सर्व करूया आपण. मस्त एक प्लेट घेतली, त्याच्यामध्ये मस्त घेतली चटणी आणि घेतलं डोसा. आणि तुम्ही नक्की करून बघा. बघा एवढं मऊसूत होते की नाही, खूप जास्त. खायला पण तेवढंच टेस्टी. बाबाला वगैरे खूप आवडलं, आमच्या अहोंना पण खूप आवडलं. आणि माझ्या छोटूचा बाळ आहे की नाही त्याने ते एकदम मजा घेऊन खाल्लेला आहे. करून बघा नक्की. तर फ्रेंड्स माझे सगळे डोसे तयार झालेले आहेत. चला तर आता मी टेस्ट करून बघते कसे झाले तर ना तुम्हाला सांगते. चला इथे मी प्लेट घेतलेली आहे मस्त छान. छान तर आहे, मस्त छान. तुम्ही पण करून बघा. आणि रेसिपी आवडली तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर नक्की करा आणि लाईक तर करायला विसरूच नका. चला भेटूया अशाच दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. बाय बाय. काळजी घ्या. टेक केअर.